ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्याने विजय झाला। बिहार निवडणुकीच्या निकालावरील टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सरकारी तिजोरीतून आचारसंहितेत 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर चिंताजनक। बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांचं गंभीर भाष्य। अजित पवारांकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। काही दिवसांपूर्वीच अजितदादांची वर्षा निवासस्थानी फडणवीसांसोबत बैठक। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार। सर्व वार्डांमध्ये आमचे उमेदवार लढवण्याची तयारी सुरू। मुंबईतील एकदिवसीय शिबिरामध्ये चेनिथलांकडून भूमिका स्पष्ट। युती आणि आघाडी करायला कोणतीही अट नाही। मनपा निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या। काँग्रेसच्या एकला चलोरेच्या भूमिकेनंतर शरद पवारांच्या मविया नेत्यांना सूचना। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही। लोकांना त्रास देण्याची काँग्रेसची विचारधारा नाही। मनसेसोबत युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाड यांचं उत्तर। कुणी कुणाला मारलं झोडलं, काँग्रेसचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे। वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा आणि बिहारच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं। मनसेवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा खोचक सल्ला। मुख्यमंत्री फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार। बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक करण्यावरून राष्ट्रवादीमध्ये वाद। राष्ट्रवादीच्या पराभवासाठी धनंजय मुंडे विरोधकांसोबत बैठका घेत आहेत। आमदार प्रकाश सोळंकेंचा आरोप। वर्ध्यामध्ये 544 बनावट नोटा जप्त। नाशिकमधून दोघे तर वर्ध्यातून एक जण ताब्यात। मुख्य आरोपी पसार, पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकच्या मालेगावमध्ये पुन्हा नकली नोटांचा सुळसुळाट। 5.5 लाखांच्या नकली नोटा पोलिसांकडून हस्तगत। 2 संशयित ताब्यात। सांगलीतील उत्तम मोहिते खून प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड। 3 दिवसांपूर्वी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून। मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह 4 अटक। उत्तर नागपुरातील भाजपच्या माजी वार्ड अध्यक्षाची भर दिवसा हत्या। पैशाच्या जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय। मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तयारीचं साहित्य आणण्यास गेलेला सचिन साहूंवर धारधार शस्त्रानं वार। वसईमध्ये 6वीच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू। शाळेला उशीर झाल्यानं शिक्षिकेकडून उठाबशा काढण्याची शिक्षा। त्यानंतर प्रकृती बिघडल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। पुण्याच्या खेडमध्ये बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। डोंगराळ रस्त्यावरती बिबट्याचा मुक्त संचार। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही समोर। भरदिवसा नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार। आतापर्यंत 9 जणांवर हल्ला। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। चौफेर टीकेनंतर इंदोरीकर महाराज भडकले। मी मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही मोठं करणार। ट्रोलर्सना इंदोरीकरांचं प्रत्युत्तर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिलं उड्डाण होणार। अकासा एअरचे विशेष दिल्ली ते नवी मुंबई पहिलं विमान उड्डाण करणार। नागपूरमध्ये लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2 डॉक्टरांवरही कारवाई। अमेरिकेकडून भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा। फळं, बीफ आणि चहा कॉफीसह 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे। भारताच्या फिरकीची कमाल। कोलकाता कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिका बॅकफूटवर। दुसऱ्या डावामध्ये 93 धावांवर 7 विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेकडे केवळ 63 धावांची आघाडी। IPLमधील राजस्थान आणि चेन्नई संघात मोठे उलटफेर। खेळाडूंच्या अंतर्गत व्यवहारामध्ये 14 कोटींसह जडेजा राजस्थानमध्ये तर 18 कोटींसह संजू सॅमसन चेन्नई संघात। 16 डिसेंबरला अबुधाबीला लिलाव प्रक्रिया पार पडणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।